एका समाजाच्या आरक्षणाचे चार तुकडे. काहींना हा सामाजिक न्याय वाटतो, तर काहींना समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न. पण खरंच सत्य काय आहे? 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. त्यानंतर एससी आरक्षणातील अ, ब, क आणि ड या फॉर्म्युल्याची चर्चा देशभर सुरू झाली. काही समाज त्याचं स्वागत करत आहेत, तर काही रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करत आहेत. मग हा फॉर्म्युला नेमका आहे तरी काय? 13% एससी आरक्षणाचं वाटप कसं होणार आणि याचा फायदा कुणाला आणि तोटा कुणाला? चला, कोणतीही बाजू न घेता फक्त तथ्यांच्या आधारे हा संपूर्ण विषय समजून घेऊया. नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून एससी आरक्षणाचं उपवर्गीकरण म्हणजेच सब क्लासिफिकेशन हा विषय चर्चेत आहे. काही जण म्हणतात हा ऐतिहासिक निर्णय आहे, तर काही जण म्हणतात यामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडेल. आता तुम्ही म्हणाल, उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर समजा एक जेवणाचं ताट, त्यात भाजी, भात, पोळी, वरण, लोणचं आणि पापड वाढून 59 लोकांना दिलं. मग आता भात कोण खाणार, चपाती कोण खाणार, पापड कोण, लोणचं कोण खाणार, हे मात्र सरकार ठरवणार. यालाच सोप्या भाषेत जातीमध्ये सब क्लासिफिकेशन म्हणतात. म्हणजेच एससी आरक्षण संपवणं नाही, तर एससी मधील वेगवेगळ्या जातींमध्ये आरक्षणाचं अंतर्गत वाटप करणं. 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यात त्यांनी असं म्हटलं, जर एखाद्या राज्याकडे ठोस आकडेवारी असेल की एससी मधील काही जाती अजूनही इतरांपेक्षा जास्त मागास आहेत आणि आरक्षणाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही, तर राज्य सरकार त्या आधारावर एससी आरक्षणात उपवर्गीकरण करू शकते. म्हणजे आरक्षण वाढवण्याचा आदेश नाही, तर आरक्षणाचं वाटप प्रसादाप्रमाणे कुणाला किती द्यायचा याचा अधिकार राज्यांना देण्यात आला. आता महाराष्ट्रात एससी साठी एकूण 13% आरक्षण आहे. अनुसूचित जातींमध्ये जवळपास 59 जाती आहेत. आता सरकारने या जातींचं अ, ब, क आणि ड असं गट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याच अ, ब, क, ड फॉर्म्युल्याचा जोरात वाद सुरू आहे. आता उपवर्गीकरणाच्या बाजूने मांडले जाणारे मुद्दे नेमके कोणते? उपवर्गीकरणाचे समर्थक असं म्हणतात, आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच जातींपर्यंत मर्यादित राहिला आहे. काही जातींमधून मोठ्या प्रमाणावर अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिक तयार होत आहेत, तर काही जाती आजही शिक्षण, नोकरी आणि प्रशासनात अत्यंत कमी प्रमाणात दिसतात. सर्वात मागास घटकांना संधी मिळाली पाहिजे. आरक्षणाचा उद्देश सामाजिक न्याय आहे. जर काही समाज अजूनही मागे असतील तर त्यांना प्राधान्य मिळणं योग्य असल्याचं समर्थकांचं मत आहे. आता उपवर्गीकरणाच्या विरोधातील मुद्दे कोणते? तर विरोधक असं म्हणतात, एससी हा संविधान मान्य वर्ग आहे, मग त्याचं अ, ब, क, ड असं वर्गीकरण करणं योग्य आहे का? दुसरं म्हणजे निकष स्पष्ट आहेत का? कोणती जात किती मागास, कोणाला किती टक्के वाटा, यासाठी वापरलेली आकडेवारी सार्वजनिक आहे का? हा मोठा प्रश्न उपस्थित केला जातो. अजून एक बाब म्हणजे हा निर्णय घाईगडबडीत घेतला जातोय का? कारण अ आणि ड गटाबाबत काही चर्चा झाली असली तरी ब आणि क संदर्भात अनेक प्रश्न अद्याप कायम असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. म्हणून संपूर्ण अभ्यासाशिवाय उपवर्गीकरण केल्यास वाद वाढू शकतो. आरक्षणाचं उद्दिष्ट समानता जपणं आहे, पण उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये मतभेद आणि संघर्ष वाढू शकतात, अशी ही भीती व्यक्त केली जाते. मग आता पुढे काय? उपवर्गीकरण करावं का नाही, की सर्व एसटी समाजाला समान आरक्षण द्यावं? याचं उत्तर भावना किंवा राजकारणात नाही, तर विश्वसनीय आकडेवारी, सामाजिक वास्तव आणि संविधानाच्या चौकटीत शोधावं लागेल. जर उपवर्गीकरण करायचंच असलं तर त्यासाठी पारदर्शक सर्वेक्षण, स्पष्ट निकष आणि सार्वजनिक अहवाल आवश्यक आहेत. आणि जर उपवर्गीकरण नको असेल तर आरक्षणाचा लाभ सर्व जातींमध्ये समान पोहोचवण्यासाठी दुसरे प्रभावी उपाय शोधावे लागतील. हे केवळ आरक्षणाचे मुद्दे नाहीत, तर सामाजिक न्याय, समान संधी आणि संविधानिक तत्वांचा प्रश्न आहे. या विषयाकडे कोणत्याही समाजाच्या बाजूने किंवा विरोधात न पाहता तथ्यांच्या आधारे आणि संविधानाच्या चौकटीत चर्चा होणं हीच खरी लोकशाही आहे. तुमचं मत काय? एससी आरक्षणात उपवर्गीकरण व्हावं की नाही? कमेंटमध्ये नक्की कळवा.